आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। अंतरवाली सराठी येथून सुरू झालेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला काल न्याय मिळाला असून मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढल्याने अखेर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेत या संघर्षाचा विजय झाला हे घोषित करताच राज्यभरात मराठा समाजाने एकच जल्लोष केला आहे। बदलापूर शहरात देखील या निमित्ताने बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज बदलापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपक प्रज्वलन व एकमेकांना लाडू भरवून मोठमोठ्याने घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। मराठा समाजाला एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला नेता, आमच्या दृष्टीने नेताच आदरणीय मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 7.5 महिन्यापासून जे आंदोलन महाराष्ट्रात चालू होतं, त्या महाराष्ट्राच्या आंदोलन जे चालू होतं आरक्षणासंदर्भामध्ये कुणबी ज्या नोंदणी सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदणी रीतसर प्रत्येक ज्या सापडल्या त्या शासनाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीला देण्यात यावे ह्या आणि ही जी मागणी होती याच्या व्यतिरिक्त बाकीच्या मागण्या होत्या त्या मागण्या या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जरांगे पाटील साहेबांचं उपोषण आज यशस्वीरित्या मध्यस्थी करून मागण्या मान्य करून म्हणजे सकल समाजाला चांगलं समाधान मिळेल असं त्यातून तोडगा काढलेला आहे। सर्वप्रथम मी मनोज जरांगे पाटील साहेबांचं या बदलापूर समाजातील तमाम मराठा समाजाच्या माध्यमातून अभिनंदन करतो की त्या व्यक्तीनं मराठा समाजासाठी मोठा लढा लढून याला चांगल्या प्रकारचं उच्च शिखराचं चांगलं व्यापक स्वरूप देऊन मराठा समाजाच्या ताटात काहीतरी पाडलेलं आहे आणि बदलापूरमधून सकल मराठा समाजाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं या आंदोलनाला उद्रेक न होऊ देता मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन दिलेला शब्द जो होता की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर जी शपथ घेतली होती ती शपथ पाळली। त्याच्या माध्यमातून आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून बदलापूरच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांना देखील मानाचा मुजरा। एक सामान्य व्यक्ती किती असामान्य काम करू शकतं हे महाराष्ट्रातील एक न भूतो न भविष्य ते असं उदाहरण आहे। गेल्या 4 महिन्यापासून मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन उपोषण झाली त्याचा समारोप आज या ठिकाणी झालेला आहे। नवी मुंबई वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। मराठा ही जात नसून मराठा समाज आहे आणि कुणबी ही खरी जात आहे हे वारंवार महाराष्ट्रातला मराठा या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्रामध्ये 4-4.5 कोटी मराठा या ठिकाणी ही गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून सांगतो आणि त्याच्यावर मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलेल्या आंदोलनामुळे खऱ्या अर्थानं आता शिखर प्राप्त झालेलं आहे आणि मराठा समाजाला कुणबी नोंद मिळाल्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि या सगळ्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामधली सगळी आंदोलनं ज्याप्रमाणे शांततेमध्ये झाली होती तसंच मनोज जरांगे पाटील साहेबांचं सुद्धा आंदोलन अतिशय शांततामय पद्धतीने झालेलं आहे। 50-50 लाख 1-1 कोटीचा समुदाय जमा करणं हे आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला जमलं नाही असं काम महाराष्ट्रातल्या एका असामान्य व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील सामान्य कुटुंबातल्या आलेल्या व्यक्तीनं या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच हे आरक्षण टिकेल याची आम्हाला खात्री आहे। कारण आम्ही कुणबीच आहोत, आम्ही मराठा ही जात नाही, मराठा समाज आहे, आम्ही कुणबी आहोत, आम्ही खरे हाडाचे शेतकरी आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्हाला त्या ठिकाणी कुळवाडी भूषण म्हणून समजलं जायचं, त्यामुळेच या ठिकाणी कुणबी ही जात आहे त्याला आता आरक्षण मिळालेलं आहे। आता कुणी याच्यामध्ये किती जरी प्रयत्न केला, कुणी कोर्टामध्ये गेलं काय गेलं तरीसुद्धा मराठ्यांचं हे आरक्षण शाश्वत असं आरक्षण आहे आणि ते 100% टिकणार आहे याची आम्हाला या ठिकाणी खात्री आहे। म्हणून मनोज जरांगे पाटील साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी बदलापूरमधील मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो। जय शिवराय सर्वांना। विशेष म्हणजे बदलापूर, वांगणी आणि सगळा परिसर या संपूर्ण परिसराच्या सकल मराठा समाजाकडून जे खरोखर प्रेरणास्थान आहे आमचं मनोज जरांगे पाटील साहेब आणि जे CM सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही DCM यांचंसुद्धा अभिनंदन करणं तेवढंच गरजेचं आहे। कारण यांच्याच नेतृत्वाखाली आणि मनोजी जरांगे साहेबांच्या खरं म्हणजे एवढा मोठा तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही कव्हरेज करता प्रत्येक ठिकाणी, आज एवढा मोठे मोर्चे आणि आणि स्वतः झोकून दिलं होतं, कुटुंबाची सुद्धा पर्वा केली नव्हती आणि आमचं खरोखर ते प्रेरणास्थान असणारच। त्यांनी आज एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय CM आणि DCM साहेबांनी घेतलेला आहे। खरोखरच एक बघा त्यांनी आधी केसेससुद्धा मागे घेतलेल्या आहेत, ज्या काही या आंदोलनाच्या दरम्यान केसेस झाल्या त्या मागे घेतल्यात। दुसरा एक मनोज जरांगे साहेबांचं एक म्हणणं होतं पाटील साहेबांचं की जे आमचे सगळे सोयरे आहेत
कारण काही ह्या गोष्टी खूप होत्या, ह्या नोंदी होत्या. कारण तुम्ही मोडी लिपी जुन्या जर याच्यामध्ये घ्याल तर त्यावेळेला शिवरायांच्या काळात मोडी लिपी चालत होती आणि या मोडी आमच्या स्वतःचं शेलारांचं होतं ते मोडी लिपीमध्ये रेकॉर्डेड होतं आणि त्याचं ते कुठे हे नव्हतं. त्यामुळे आम्हाला जरी आम्ही शेतकरी असलो, हाडाचे शेतकरी, हाडाचे आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेचे शिलेदार होते सगळेचे, जाधव असो, लाड असो, शिंदे असो, सगळेच याच्यात होते आणि ते लढायांच्याच जात होते. शेतकरी नसले तरी लढाईत जातं, बाकी लोक शेती करत होते आणि म्हणून ह्या गोष्टीचं खूप गरजेचं होतं. आणि खरोखरच आज आनंदाचा आणि ऐतिहासिक हा निर्णय DCM आणि CM आणि 2 DCM साहेबांनी घेतलेला आहे. आम्ही सर्वच जे काही मराठा समाजातले सकल मराठा समाज आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.